नमस्कार. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्या डिवाइन मॅनिफेस्टेशन डे ज्याला म्हणतात, त्या निमित्ताने आपण महादेवाच्या फ्रिक्वेन्सीला जास्तीत जास्त ट्यून होऊन आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं सोल्युशन्स कसं मिळवू शकतो. आपल्या शरीरातील चक्राला बॅलन्स करणारी जी एनर्जी आहे, ज्याला शिव एनर्जी म्हणतात, जी आपल्या सहस्त्रार चक्राला सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकते त्या दिवशी आपण केलेलं मेडिटेशन, त्या दिवशी आपण केलेल्या विविध प्रकारच्या साधना आपल्या आयुष्यात आपल्याला योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणाहून आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यासाठी उपयोगी येते. त्यामुळे या दिवशी अनेक योगी, अनेक महंत किंवा अनेक प्रकारचे हीलर्स म्हणा, संपूर्ण जे ऑकल्ट सायन्सशी रिलेटेड आहेत, अध्यात्माशी रिलेटेड असेल किंवा एखादा सर्वसामान्य माणूस असेल, कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो महादेवाची उपासना करतो. तर अशाच प्रकारच्या या महादेवाच्या काही दिव्य उपासना मी तुम्हाला देणार आहे, ज्याच्यानी तुम्ही महादेवांशी एकरूप होऊन त्या फ्रिक्वेन्सीला त्या दिवशी ट्यून होण्याची जी संधी आहे, त्या संधीचा उपयोग करून आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्युशन्स त्याच्यावरती मिळवण्यासाठी आणि त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी, तुमचं सक्सेस, तुमचं मॅनिफेस्टेशन्स अचीव करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. तर ह्याच्यातला पहिला जो उपाय मी तुम्हाला देतो आहे, तो म्हणजे इच्छापूर्तीचा उपाय. बघा, महाशिवरात्रीला तर आपण महादेवाची उपासना करतो. परंतु शिवरात्रीच्या दिवशी आहे ना, महादेवाचं जे वाहन आहे ते म्हणजे नंदी महाराज. तर नंदी महाराजांना सुद्धा आपण त्या दिवशी आपलं मॅनिफेस्टेशन करण्यासाठी, आपली इच्छापूर्ती करण्यासाठी आपल्याला नंदी महाराजांना प्रार्थना करायची आहे. कारण तुम्ही बघितलं असाल की नंदी महाराजांच्या कानात बरेच जण सांगत असतात आपल्या इच्छा, ते महादेवांपर्यंत पोहोचवतात असं म्हणतात. आणि नंदी महाराज हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे बघा, अ, महादेवांच्या समोर जी नंदीची प्रतिमा असते, ती नंदीची प्रतिमा बसलेल्या स्वरूपात असते आणि तिचा जो उजवा पाय असतो ना, तो असा पुढे बेंड झालेला असतो. म्हणजे ती एक विशिष्ट त्या मुद्रेमध्ये ते बसलेले असतात. तर मग काय करायचं आहे की जो पाय वर असतो ना त्यांचा उजवा, त्याच्यावरती आपण महादेवांच्या देवळात प्रवेश करायच्या आधी, शिवालयामध्ये प्रवेश करायच्या आधी त्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि त्या नंदीच्या कानात आपली इच्छा सांगायची आहे. सकारात्मक स्वरूपात ती सांगायची आहे. म्हणजे माझं हे अमुक अमुक काम पूर्ण झालेलं आहे किंवा माझी ही अमुक अमुक इच्छा पूर्ण झालेली आहे, ही महादेवांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद, असं कानात बोलायचं आहे. ही ही प्रोसेस करायची आहे. ही पहिली प्रोसेस आहे. काय करायचं आहे की महादेवांच्या देवळात पूजेला जायच्या आधी जिथे नंदी महाराज असतात, तर नंदी महाराजांचा उजवा पाय जो पुढचा वर आलेला आहे असा, त्यावरती पाणी ओतायचं आहे आणि मग त्यांच्या कानात आपली इच्छा सकारात्मक पद्धतीने सांगायची आहे. हा झाला पहिला उपाय. त्याच्यानंतर दुसरा उपाय काय आहे? दुसरा उपाय आहे महादेवांचा एक पवित्र कोड मी तुम्हाला देतो आहे. तो पवित्र कोड आहे 351. 351 हा महादेवांचा पवित्र कोड आहे. हा त्यांची फ्रिक्वेन्सी ऍक्टिव्ह करणारा आहे. या दिवशी तो पवित्र कोड तुम्ही तुमच्या डाव्या हातावरती निळ्या रंगाच्या पेनाने लिहायचा आहे. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी जास्तीत जास्त तुमच्या ओराला ट्यून व्हावी. तुमच्या ओरानी महादेवांची जास्तीत जास्त ती फ्रिक्वेन्सी, ती एनर्जी ऑब्झर्व करून घ्यावी
त्यासाठी तुम्ही 351 या कोडचा जप देखील करू शकता. तुम्ही एका वहीमध्ये तो 351 हा कोड लिहत राहू शकता त्या दिवशी. जसा आपण एखादा मंत्र लिहितो त्याप्रमाणे तो कोड तुम्ही दिवसभर लिहत राहा आणि त्याच्यानंतर मग तो कागद तुम्ही निर्माल्यात दुसऱ्या दिवशी जेवढं तुम्ही लिहिलेलं आहे कागदावरती तेवढं तुम्ही ते निर्माल्यात सोडू शकता किंवा एखाद्या झाडाखाली सोडू शकता. तसं ते कागद. त्याप्रमाणे तुम्ही हा उपाय करायचा आहे. कारण ह्याच्यामुळे सुद्धा महादेवाची जी फ्रिक्वेन्सी आहे, जी आपल्या आयुष्याला सोल्युशन देणारी आहे, जी आपल्या आयुष्याला प्रोटेक्शन करणारी आहे. संपूर्ण वाईट बाधेपासून, वाईट गोष्टींपासून प्रोटेक्शन करणारी शिव एनर्जी आहे आणि ती शिव एनर्जी जास्तीत जास्त ऍक्टिव्ह करणारा 351 हा कोड आहे. तर तो तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर काय करायचं आहे, एक मंत्र आणखीन मी तुम्हाला देतोय. तो मंत्र आहे ओम वराय नमः. ओम वराय नमः हा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढा जप करता येईल तेवढा जप करायचा आहे. किंवा तुम्ही त्याला लाल रंगाच्या पेनाने सुद्धा लिहू शकता. किंवा तुम्ही कुठल्याही कलरच्या पेनाने फक्त काळा रंगाचा पेन तुम्ही वापरू नका. ओम वराय नमः या मंत्राला तुम्ही जास्तीत जास्त त्याचा उपयोग करायचा आहे. तुम्ही त्याचा जप करायचा आहे. तुम्ही लिहून काढू शकता. हा महादेवांचा अत्यंत दुर्लभ मंत्र आहे आणि हा मंत्र जप केल्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे काही असे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यातनं तुम्हाला बाहेर पडायला मिळत नाहीये, ज्याच्यातनं तुम्हाला काही मार्ग मिळत नाहीये, तर तो मार्ग मिळण्यासाठी महादेव तुम्हाला ती फ्रिक्वेन्सी ट्यून झाल्यामुळे त्याचं सोल्युशन्स द्यायला सुरुवात करतील. त्या दिवशी महादेवांच्या पवित्र फ्रिक्वेन्सीला जेवढ्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला ट्यून होता येईल त्या पद्धतीने तुम्हाला ट्यून व्हायचं आहे. हे झाले काही उपाय. आता काही जणांचे असे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना काही केल्या महादेवांचं दर्शन घडणार नाहीये. असं होऊ शकतं. कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतील, कोणाला सुतक असेल किंवा कोणाला अन्य काही समस्या असतील किंवा कोणी असे ज्या ठिकाणी असतील ज्यांना शिवालय मिळणार नाही, महादेवाची पूजा करायचा संधी मिळणार नाही. मग त्यांनी काय करायचं आहे? त्यांनी ह्या गोष्टी तर करणं त्याच्यातले कोड लिहू शकतात, मंत्र जप करू शकतात. परंतु महादेवाची पूजेला त्या दिवशी विशेष महत्व आहे. मग महादेवाची पूजा करण्याची संधी प्राप्त होत नाहीये किंवा तुम्हाला महादेवाची पूजा करण्यासाठी जर एखादा दिवस राहून गेला ज्या दिवशी तुम्हाला पूजा करायची असते त्या दिवशी काय करायचं आहे किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना महादेवाची पूजा करायला मिळणार नाहीये किंवा पॉसिबल नाहीये त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यासाठी मी एक शिवलिंगाची मुद्रा मी तुम्हाला दाखवतोय आहे. जे आपण करायचे आहे. काय करायचं आहे? हा आपला उजवा हात आहे. तर इकडे बघा माझं हे पहिलं बोट आणि तर्जनी सॉरी पहिलं बोट आणि मध्यम बोट हे ह्या दोन बोटांमध्ये मी आपला अंगठा मध्ये नेतोय आणि सर्व बोट जे आहेत ती मिटून घेतो. बघा काय करायचं आहे. हा हात आहे माझा. बघा पहिलं आणि मधलं बोट याच्यामध्ये मी माझा अंगठा नेतोय आहे आणि या प्रकारे ही अशी मुद्रा केलेली आहे. पहिलं आणि मधल्या बोटामध्ये मी अंगठा असा वरती आणलेला आहे आणि बाकी सर्व बोटं मी मिटून घेतलेली आहे. याला काय म्हणतात? याला शिवमुद्रा म्हणतात, शिवलिंग मुद्रा म्हणतात. आता काय करायचं आहे की ह्या अशी मुद्रा केल्यानंतर डाव्या हातात पाणी घेऊन ते पाणी आपल्या अंगठ्यावरती व्हायचं आहे. असं जरी तुम्ही केलात तरी तुम्हाला त्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केल्याचा फळ प्राप्त होईल. ज्यांना
काही कारणास्तव महादेवाच्या देवळात जायला मिळणार नाहीये, ज्यांना अशा ठिकाणी फसलेले आहेत जिथे महादेवाची पूजा करणं त्यांना पॉसिबल नाहीये, किंवा तुम्हाला आयुष्यात तुम्ही शिवपूजा करत असाल, तर तुम्हाला काही एखादा दिवस हुकला आणि त्याचं तुम्हाला मनात खूप हळहळ वाटते, की आज मला शिवपूजा करायला भेटली नाही. तर तुम्ही अशी मुद्रा, शिवलिंग मुद्रा बनवून या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती जल अभिषेक करू शकता. इतकं महादेवाने आपल्याला त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात निर्माण केलेला आहे. आणि हा माझ्या गुरूंच्या कृपेने, माझ्या जे पण मला ज्ञानप्राप्ती झाली, त्या ज्ञानाच्या कृपेने, एंजल्सच्या कृपेने, माझ्या इष्टदेवतेच्या, माझ्या कुळाच्या कृपेने आज तुमच्यापर्यंत मी हे पोहोचवण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. ह्याचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग होण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा त्यांच्यापर्यंत. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि महादेवांची कृपा आपल्या आयुष्यात अनंत पटीने प्राप्त करा. त्यांचं प्रोटेक्शन, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं प्रेम तुमच्या आयुष्यात निरंतर राहो आणि त्यांची कृपा तुमच्या आयुष्यातले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहो. हीच माझी महादेवांपर्यंत खूप प्रार्थना, त्यांच्या चरणी, आणि हाच मला माझा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद. थँक्यू. धन्यवाद.